press the bell icon on the YouTube app and never miss another update. वेलकम स्टुडंट. कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे के.बी. रोहमारे कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय कोपरगाव आयोजित या ऑनलाईन लेक्चर सिरीजमध्ये मी प्राध्यापक अभिजित वाघ पुन्हा एकदा तुमचे हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वी आपण भारताचा जो विदेशी व्यापार आहे त्याची जी भूमिका आहे, त्याचे जे महत्व आहे त्या संदर्भात माहिती या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिली. आज आपण भारताच्या विदेशी व्यापाराची जी रचना आहे, त्यानंतर भारताच्या विदेशी व्यापाराची जी दिशा आहे या संदर्भात माहिती पाहणार आहोत. आणि रचना म्हणजे काय, दिशा म्हणजे काय याबद्दल माहिती पाहताना पहा, सर्वप्रथम आपण जर भारताचा व्यापाराचा जर विचार केला तर मागील जवळपास 70 वर्षाचा जर कालावधी पाहिला तर आपल्या देशाचा व्यापारात बदलत आहे. म्हणजे स्वातंत्र्याच्या आधी एक तर भारत फक्त इंग्लंडशी व्यापार करत होता, कारण की स्वातंत्र्यात आपण पारतंत्र्यात असताना ब्रिटिशांचं अधिराज्य आपल्यावर होतं, त्यामुळे ब्रिटिश फक्त इंग्लंड पुरताच आपल्या देशाचा व्यापार मर्यादित होता. पण ज्यावेळेस स्वातंत्र्य मिळालं, स्वातंत्र्य प्राप्तीनंतर आपण बऱ्याच देशांशी व्यापार करू लागलो. आज जर लेटेस्ट पाहिलं आपण तर आजचा सर्वात जास्त व्यापार आपला अमेरिकेसारख्या विकसित देशाशी आहे. त्याचप्रमाणे ज्या अंडर डेव्हलपिंग कंट्री आहे, विकसनशील देश आहे, त्यांच्याशी देखील आपण मोठ्या प्रमाणावर व्यापार करत आहोत. तर अशा या व्यापाराच्या बाबतीत भारताच्या विदेशी व्यापाराच्या रचनेची व दिशेची वैशिष्ट्ये पाहताना सर्वप्रथम पहा विदेशी व्यापाराची रचना. तर या विदेशी व्यापाराच्या रचनेमध्ये स्थूल देशांतर्गत उत्पादनाचा वाढता हिस्सा पहिला पॉइंट आहे. जो जीडीपी आहे त्या जीडीपी मध्ये व्यापाराचा हिस्सा वाढताना निदर्शनास येत आहे. जर तुम्ही सुरुवातीचा कालखंड पाहिला, साधारणपणे पहा आपण जे LPGचं धोरण आहे 1991ला स्वीकारलं, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन अँड ग्लोबलायझेशन. त्याच काळात आपण फ्री ट्रेड पॉलिसी, मुक्त व्यापार धोरण स्वीकारलं. आणि या मुक्त व्यापार धोरणामुळे आपल्या देशाची जो व्यापार आहे तो मोठ्या प्रमाणावर वाढला गेला. आपण 1990-91चा कालखंड पाहिला तर त्या काळात जवळपास आपण पहा जो संपूर्ण जीडीपी आहे त्या जीडीपीत आयात निर्यातीचा हिस्सा हा 17.55% होता. म्हणजे एकूण जीडीपी पैकी जी नेट एक्सपोर्ट आहे, निव्वळ निर्यात आहे, त्या निव्वळ निर्यातीचं मूल्य हे 17.55% होतं. त्यानंतर साधारणपणे 2006-07चा जर आपण आकडेवारी पाहिली तर 2006-07 साली आपल्या जीडीपीतील व्यापाराचा, निव्वळ व्यापाराचा जो वाटा आहे तो 25% आहे. आणि सध्याची जी 2016-17ची लेटेस्ट आकडेवारी आहे त्या लेटेस्ट आकडेवारीमध्ये विदेशी व्यापारापासून आपण जवळपास राष्ट्रीय उत्पन्नात पडणारी भर ही 48.8% इतकी आहे. म्हणजेच पहा, स्थूल देशांतर्गत उत्पादनात या व्यापाराचा हिस्सा टप्प्याटप्प्याने वाढताना आपणास निदर्शनास येत आहे. त्यानंतर पुढचा पॉइंट जर पाहिला आपण, व्यापाराच्या आकारमानात व मूल्यात वाढ. पूर्वी आपला आकारमान लिमिटेड निर्यात केली जात होती किंवा लिमिटेड आयात केली जात होती. ज्यावेळेस आपण फ्री ट्रेड पॉलिसी स्वीकारली, त्यानंतर जकातीवरील निर्बंधने, त्याचबरोबर कोटा रिस्ट्रिक्शन, व्यापारावरील जी निर्बंधने होती, कोटा, जकात यासारखी रिस्ट्रिक्शने कमी करण्यात आली, बंधने कमी करण्यात आली. त्यामुळे व्यापाराचं आकारमान, जे आयात निर्यातीचं आकारमान हे वाढलं. मोठ्या प्रमाणावर आयात निर्यात केली जाऊ लागली. त्याचबरोबर व्यापार मूल्य देखील वाढलं. पूर्वी एक लिमिटेड अमाऊंट व्यापारावर खर्च होत होती, म्हणजे निर्यातीसाठी आणि आयातीसाठी ठरलेली असायची. पण आता जे व्यापाराच्या वस्तू आहे त्यांचंही आकारमान बढ़लं. त्याचप्रमाणे मूल्य देखील, व्यापाराचं जे मूल्य आहे त्यातही मोठ्या प्रमाणावर बदल झालेला निदर्शनास येतो. पहा, 1990-91 मध्ये भारताचा विदेशी व्यापाराचा आकारमान व मूल्यात वाढ झाली. भारत आता मोठ्या प्रमाणावर अधिक मूल्य व आकारमान असलेल्या वस्तू व सेवांची निर्यात व आयात करताना करत आहे. अलीकडच्या काळात आयात निर्यातीचं प्रमाण खूप बदललेलं दिसते. वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू आपण आयात निर्यातीसाठी वापरत आहोत. ज्या मॅन्युफॅक्चरिंग गुड्स आहे, ज्या रॉ मटेरियल आहे त्यांचीच याआधी निर्यात होत होती. आजकाल जर आपण भारताचा व्यापार पाहिला तर आज आपण ज्या
लास्ट गुड आहे, आपण त्यांना पक्क्या वस्तू म्हणतो की ज्या कच्च्या मालाचं रूपांतरण पक्क्या मालात होत असतं, अशा त्या पक्क्या मालाची देखील आपण मोठ्या प्रमाणावर निर्यात करत आहोत. त्यानंतर पुढे पहा निर्यातीच्या रचनेत झालेला बदल. निर्यातीच्या रचनेत पहा स्वातंत्र्यप्राप्तीपासून भारताच्या निर्यातीची रचना ही टप्प्याटप्प्याने बदललेली दिसते. स्वातंत्र्यापूर्वी भारत प्राथमिक उत्पादने निर्यात करत होता. प्रायमरी गुड्स म्हणजे प्रायमरी सेक्टर्स मधनं जे काही रॉ मटेरियल तयार होत होतं, त्यामध्ये ज्यूट असेल, कापड असेल, त्यानंतर ताग असेल, कापूस, चहा, तेलबिया यासारख्या वस्तूंची निर्यात आपला देश करत होता. आणि निर्यात जर आत्ताच्या काळ जर पाहिला आपण तर भारताच्या निर्यातीत आज कपडे असतील, हिरे, माणिक, इलेक्ट्रॉनिक वस्तू, विशेषतः संगणक, हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर या वस्तूंचा प्रामुख्याने स्थान मिळालेलं आहे. म्हणजेच आजकाल आपण वेगवेगळ्या वस्तू निर्यात करताना आपला देश निर्यात करताना निदर्शनास येत आहे. त्यानंतर आयातीच्या रचनेतही बदल झाला. ज्याप्रमाणे निर्यातीच्या रचनेत बदल झाला त्याप्रमाणे आयात, पूर्वी आपण आयात करताना इलेक्ट्रॉनिक गुड्स सर्वात जास्त आयात करत होतो. आज आपली जी आयात आहे त्यामध्ये व्हरायटी निर्माण झालेली, वेगवेगळ्या वस्तू आपण आयात करत आहोत. ज्या वस्तू आपल्या देशात येऊन पुन्हा त्याच्यावर प्रोसेसिंग होऊन पक्क्या वस्तू तयार होतील अशा स्वरूपाच्या वस्तू आपण आयात करताना निदर्शनास येत आहे. उद्योग क्षेत्राला चालना मिळेल अशा दृष्टिकोनातून वस्तूंची आयात आपला देश करताना दिसत आहे. त्यामध्ये पहा स्वातंत्र्यपूर्वी भारत औषधे, कापड, वाहने, इलेक्ट्रॉनिक वस्तू यासारख्या उपभोग्य वस्तूंची आयात करत होता. सद्यस्थितीत भारत प्रामुख्याने एक तर सर्वात महत्वाचं आयात आपण पेट्रोलियम गुड्सच्या बाबतीत डिपेंड आहोत. त्या बाबतीत आपण सेल्फ रिलायन्स नाही, कारण की पेट्रोलियम गुड्सचं जे प्रोडक्शन आहे ते आपल्या देशात खूप कमी प्रमाणावर होतं. बॉम्बे सारख्या ठिकाणी थोड्याफार प्रमाणावर पेट्रोलियम, पण ते आपल्या देशाचं कन्झम्पशन कम्प्लीट करेल इतक्या प्रमाणावर होत नाही. म्हणून आपण आयात जे पेट्रोलियम गुड्स आहे त्याच्या बाबतीत सर्वस्वी डिपेंड आहोत कोणत्या देशांवर, जे ओपेक कंट्री आहे, ऑल पेट्रोलियम कंट्री त्यांना म्हटलं जातं. ओपेक संघटना पहा की ऑइल पेट्रोलियम ऑर्गनायझेशन फॉर ऑइल पेट्रोलियम एक्सपोर्ट, म्हणजे पेट्रोलियमच्या निर्यात करणाऱ्या देशांची जी संघटना आहे त्या देशांकडनं आपण या पेट्रोलियमच्या वस्तू आयात करत आहोत. त्याचबरोबर पहा अत्याधुनिक यंत्रसामग्री, रासायनिक खते, पोलाद इत्यादी वस्तूंची आयात आपण करत आहोत. त्यानंतर पहा सागरी व्यापार. आता आपल्या देशाच्या बाबतीत पहा भरपूर मोठ्या प्रमाणावर सागरी किनारा आपल्या देशाला लाभलेला आहे आणि सर्वात जास्त व्यापार हा आपला सागरी मार्गानेच होत असतो. मग त्यामध्ये पहा नेपाळ असेल, अफगाणिस्तान, म्यानमार, श्रीलंका इत्यादी शेजारील देशांशी भारताचा व्यापारी संबंध आहेत आणि जवळपास पहा 68% व्यापार हा आपल्या देशाचा सागरी मार्गाने होतो. म्हणजे जलमार्गाचा वापर करून सागरी मार्गांचा वापर करून मोठ्या प्रमाणात म्हणजे 68% व्यापार आपल्या देशाचा चालतोय. त्यानंतर पहा नवीन बंदरांचा विकास. आता जर 68% व्यापार हा सागरी वाहतुकीवर डिपेंड असेल तर मग त्या सागरी वाहतुकीच्या विकासासाठी किंवा जे जहाज आहे त्यांच्या लँडिंग ते जहाज उतरवण्यासाठी बंदरांची आवश्यकता असते. मग अशा बंदरांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ सध्याच्या काळात झालेली दिसते. पूर्वीच्या काळी मुंबई, कोलकाता, चेन्नई या बंदरावर आपला व्यापार अवलंबून होता. पण सध्याच्या काळात जर आपण पाहिलं तर अलीकडे भारतात बंदरावरील अतिरिक्त भार कमी करण्यासाठी कांडला, कोचीन, विशाखापट्टणम, न्हावा शेवा इत्यादी नवीन बंदरे अस्तित्वात आलेली निदर्शनास येतात. तर अशा प्रकारे आपण ही विदेशी व्यापाराची रचना पाहिली. आता विदेशी व्यापाराच्या रचनेसंदर्भात तुमच्या पुस्तकात एक चार्ट दिलेला आहे पहा, तो तुम्हाला इथे स्क्रीनवर डिस्प्ले होत आहे पहा. तर या चार्टमध्ये पहा सुरुवातीला भारताच्या आयात व्यापाराची रचना दाखवलेली आहे. भारताचा आयात व्यापार साधारणपणे 2015-16 आणि 16-17 या आर्थिक वर्षासाठी कशा प्रकारचा होता. तसा पहा साधारणपणे 2015-16 आणि 16-17 मध्ये पेट्रोलियम, तेल आणि वंगण यांच्या बाबतीत जर आपण विचार केला तर 2015-16 साली पेट्रोलियम पदार्थांच्या आयातीची टक्केवारी होती 21.8%. त्यामध्ये वाढ होऊन 2016-17 मध्ये ती 22.6% झाली. इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या बाबतीत जर पाहिलं तर साधारणपणे 10.5%
आयात आपण करत होतो, त्यानंतर ती 10.9% झाली 16-17 मध्ये, म्हणजे यातही वाढ झालेली निदर्शनास येतं. त्यानंतर मोती आणि मौल्यवान खडे 5.3% आयात करत होतो आपण 15-16 मध्ये, आणि 16-17चा जर विचार केला तर त्यामध्ये 6.2%, म्हणजे यातही वाढ झालेली निदर्शनास येते. त्यानंतर पहा गोडे तेल. गोड तेलाच्या बाबतीत जर पाहिलं तर 2.8% आयात आपण 15-16ला करत होतो, तीच आयात 16-17ला देखील 2.8%, म्हणजेच गोड तेलाची आयात ही कॉन्स्टंट राहिलेली निदर्शनास येते. त्यानंतर खतांच्या बाबतीत जर पाहिलं तर साधारणपणे 15-16ला आपण 2.1% आयात करत होतो, ती 16-17ला 1.3% झाली. यामागचं कारण की आपल्या देशातही खतांच्या बाबतीत कारखाने तयार करण्यात आले, वेगवेगळ्या प्रकारच्या कारखान्यांना संमती देण्यात आली, त्यामुळे खतांचं प्रोडक्शन आपल्या देशामध्ये वाढताना निदर्शनास येत आहे. त्यामुळेच आयातीवर कुठेतरी त्याचा परिणाम झाल्याचं निदर्शनास येतं. त्यानंतर अन्नधान्याच्या बाबतीत पाहिलं तर आयात 0.1% आहे, तीच आयात 2015-16-17 मध्ये 0.4%. तर अशा प्रकारे ही आहे आपल्या देशाची आयातीची रचना. त्याचप्रमाणे पहा पुढे तुम्हाला भारताच्या निर्यात व्यापाराची रचना दाखवलेली आहे 15-16 आणि 16-17 या आर्थिक वर्षासाठी. तर पहा तयार कपडे निर्यात, आपण आपल्या देशातून निर्यात होणाऱ्या वस्तू कोणकोणत्या होत्या, तर त्यामध्ये तयार कपड्यांच्या बाबतीत पहा 6.9% आपली म्हणजे टोटल जी निर्यात आहे त्यापैकी टक्केवारी 6.9% कपड्यांची होती. त्यामध्ये थोडाफार प्रमाणावर घट झाली 16-17 मध्ये, ती झाली 6.3%. त्यानंतर कच्चे लोखंड, त्या बाबतीत जर आपण पाहिलं तर साधारण 15-16 मध्ये 0% होती आणि 16-17 मध्ये 0.5% लोखंड आपण निर्यात करू लागलो. त्यानंतर पहा पेट्रोलियम उत्पादनांच्या बाबतीत 11.9% पेट्रोलियम पदार्थ 15-16ला आपण निर्यात करत होतो, तेच 11.7% उत्पादन आपण 16-17ला निर्यात केलं. त्यानंतर चामडी आणि चामड्याच्या वस्तूंच्या बाबतीत जर पाहिलं तर 2.1% 15-16ला आपण निर्यात करत होतो, त्यात थोड्याफार प्रमाणावर घट झालेली दिसते, ती आहे 1.9%. त्यानंतर लास्ट वन आपण पहा अभियांत्रिकी वस्तू, ज्या इलेक्ट्रॉनिक गुड्स आहे, इलेक्ट्रॉनिक गुड्सच्या बाबतीत 23% निर्यात आपण 15-16ला करत होतो, त्यात थोड्याफार प्रमाणावर भर झाली, ती म्हणजे 23.7%. तर अशा प्रकारे आपण भारताच्या आयात व्यापाराची रचना या संदर्भात माहिती घेतली. त्यानंतर दिशा, आता भारताच्या विदेशी व्यापाराची जी दिशा आहे, म्हणजे आपण कोणकोणत्या देशांशी व्यापार करतो, त्या साहाय्याने आपले जे ट्रेंड्स आहे, कल आहे, कोणत्या देशांकडे आहे आपल्या व्यापाराचा, या संदर्भात माहिती मिळते. तर विदेशी व्यापाराची दिशा म्हणजे भारत आपल्या वस्तूंची निर्यात कोणकोणत्या देशांना करतो व कोणकोणत्या देशातून वस्तूंची आयात करतो, त्याला आपण म्हणतो विदेशी व्यापाराची दिशा. आता विदेशी व्यापाराच्या दिशेच्या बाबत पहा तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये एक चार्ट दिलेला आहे, आयातीची दिशा आणि निर्यातीची दिशा. तर आयातीची दिशा पहा तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत, ज्या OECD आहे, ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक कोऑपरेशन अँड डेव्हलपमेंट, म्हणजे जो आर्थिक सहकार्य आणि विकासाचं जे संघटन आहे, त्या देशांना आपण जवळपास त्या देशांकडनं आपण 28.1% आयात करतो. त्यानंतर ओपेक, ऑइल पेट्रोलियम एक्सपोर्ट कंट्री त्याला म्हटलं जातं, तेल उत्पादक निर्यात करणारे जे देश आहे, त्या देशांना आपण साधारणपणे त्या देशांकडनं आपण 24.1% आयात करतो. त्यानंतर पुढे पूर्व युरोपीय देशांकडून सुद्धा आपण 2.4% आयात करतो. त्यानंतर विकसनशील राष्ट्र, सर्वात जास्त आयात आपली विकसनशील राष्ट्रांकडनं आहे, जे डेव्हलपिंग कंट्री आहे त्यांच्याकडनं आहे, ती आहे 43.2% आणि इतर देशांकडनं आपण 2.2% आयात करतो. तर ही झाली आपल्या देशाची आयातीची दिशा, म्हणजे आपण कोणकोणत्या देशांकडनं, कोणकोणत्या देशांच्या संघाकडनं आपण आयात करतोय ते आपण या चार्टमध्ये पाहिलं. पुढील चार्ट दिसतोय पहा तुम्हाला, निर्यात दिशा. आपण कोणकोणत्या देशांना निर्यात करतो, तर त्या संदर्भात पहा सर्वात पहिलं OECD, ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक कोऑपरेशन अँड डेव्हलपमेंट त्याला म्हटलं जातं. मग या आर्थिक सहकार्य आणि विकास संघटनेच्या देशांना आपण जवळपास 67.9% वस्तूंची निर्यात करतो. त्यानंतर ओपेक कंट्री, ज्या ऑइल पेट्रोलियम कंट्री आहेत, त्यांना आपण 16.4% निर्यात करतो. त्यानंतर पूर्व युरोपीय देशांना आपण 1% निर्यात करतो. त्यानंतर विकसनशील राष्ट्रे जी आहेत त्यांना आपण जवळपास
43.5% निर्यात करतो आणि इतर राष्ट्र त्यामध्ये आपण 1.2% निर्यात करतो. तर अशा प्रकारे आपण ज्या भारताची विदेशी व्यापाराची आयातीची दिशा आणि निर्यातीची दिशा या संदर्भात माहिती पाहिली. त्यानंतर पुढील भाग होता पहा तुमच्या पाठ्यपुस्तकात भारताच्या विदेशी व्यापाराचा कल हा 2001 पासून हा भाग तुम्हाला स्वयं अध्ययनासाठी दिलेला आहे. यावर तुम्हाला प्रश्न विचारला जाणार नाही परीक्षेमध्ये, तरी देखील तुम्ही हा भाग वाचून घ्यावा अशी अपेक्षा आहे. पुढे पहा जो पुढचा टॉपिक येतो तो व्यवहार तोलाचा. आता व्यवहार तोल आणि व्यापार तोल अशा दोन महत्वाच्या संकल्पना आपणास येथे अनुभवायच्या आहे किंवा अभ्यासायच्या आहेत. आता व्यवहार तोल म्हणजे काय तर पहा, एका वर्षाच्या कालावधीत देशातील सर्व आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवहारांची पद्धतशीरपणे केलेली नोंदणी म्हणजे व्यवहार तोल. जेवढे काय इंटरनॅशनल व्यवहार आपले होत असतात की आंतरराष्ट्रीय पातळीवरील सर्व व्यवहारांची पद्धतशीर नोंदणी केली जाते की कोणत्या देशाकडनं किती वस्तू यायच्या आहे, कोणत्या देशाला किती वस्तू पाठवायच्या आहे, म्हणजे कोणत्या देशाकडनं किती चलन यायचंय आणि कोणत्या देशाला किती चलन पाठवायचंय याची पद्धतशीरपणे जी आपण नोंदणी करतो तिला तुम्ही व्यवहार तोल असे म्हणतात. पहा व्यवहार तोलाबद्दल काही व्याख्या सांगण्यात आलेल्या आहे. एल्सवर्थ यांची व्याख्या पहा स्क्रीनवर दिसत आहे तुम्हाला. प्राध्यापक एल्सवर्थ एका देशातील रहिवासी व जगातील उर्वरित रहिवासी यांच्यात केल्या गेलेल्या सर्व देण्या घेण्याचे लिखित विवरण म्हणजेच व्यवहार तोल होय. म्हणजे आपला देश आहे, आपला देश इतर कोणकोणत्या देशाला कशा प्रकारच्या वस्तू निर्यात करतोय आणि कशा प्रकारच्या वस्तूंची आयात करतोय, वस्तू आणि सेवा या दोन्ही वस्तू आणि सेवांच्या आयात निर्यातीचं लिखित स्वरूपातील जे काही विवरण केलं जातं त्या विवरणास आपण व्यवहार तोल असे म्हणतो. त्यानंतर पुढे पहा वॉल्टर क्रॉज यांची व्याख्या आहे. एखाद्या विशिष्ट कालखंडात पर्टिक्युलर इयरचा विचार केलेला आहे. पहा एका विशिष्ट किंवा एका आर्थिक वर्षाच्या कालावधीत एखाद्या देशातील नागरिकांच्या व जगातील उर्वरित नागरिकांच्या दरम्यान करण्यात आलेल्या संपूर्ण आर्थिक देण्या घेण्याचे व्यवस्थित विवरण म्हणजेच व्यवहार तोल होय. म्हणजे आपल्या देशातील नागरिकांनी इतर सर्व देशातील नागरिकांशी जे काही व्यवहार केलेले आहे त्याचं जे विवरण केलं जातं त्या विवरणाला तुम्ही व्यवहार तोल असे म्हणतात. त्यानंतर पहा वरील व्याख्येवरून असे स्पष्ट होते की एका वर्षाच्या कालावधीत वेगवेगळ्या देशातील नागरिक, व्यापारी, उद्योग संस्था, सरकार यांच्यात वस्तू व सेवांची जी देवाणघेवाण केली जाते त्यांच्या मूल्याचा समावेश व्यवहार तोलात केला जातो. म्हणजे पहा एका आर्थिक वर्षाच्या कालावधीत आपल्या देशातील नागरिकांनी इतर देशातील नागरिकांना जे वस्तू आणि सेवा यांची निर्यात केलेली आहे त्या बदल्यात जेवढ्या प्रमाणावर वस्तू आणि सेवांची आयात केलेली आहे यांचं जे पद्धतशीर विवरण आहे त्या विवरणाला तुम्ही व्यवहार तोल बॅलन्स ऑफ पेमेंट असं म्हणतात. पहा बॅलन्स ऑफ पेमेंट मध्ये वस्तू आणि सेवा या दोन्हींचा समावेश होतो. मी पुन्हा एकदा तुम्हाला इथे एक सिंपल डेफिनेशन सांगतो जी तुमच्या पुस्तकात दिलेली नाहीये परंतु तुमच्या लक्षात अंडरस्टँडिंग साठी लक्षात येईल बा की एका आर्थिक वर्षाच्या कालावधीत एका देशाने निर्यात केलेल्या वस्तू आणि सेवांच्या बदल्यात किती प्रमाणावर वस्तू आणि सेवांची आयात केली याचं विवरण दर्शविणाऱ्या पत्रकाला किंवा याचे विवरण म्हणजेच व्यवहार तोल होय. त्यानंतर पुढची कन्सेप्ट येते पहा व्यापार तोल. आता व्यापार तोलामध्ये काय होते, वस्तूंची आयात आणि निर्यात होते. पहा व्यवहार तोलामध्ये वस्तू आणि सेवांची आयात निर्यात होते, व्यापार तोलामध्ये वस्तूंची आयात निर्यात होते. पहा इथे सांगितलंय विशिष्ट कालावधीत देशांच्या आयात व निर्यात मूल्यातील फरक म्हणजेच व्यापार तोल होय. आयात आणि निर्यात मूल्यातला जो फरक आहे त्याला तुम्ही व्यापार तोल असे म्हणतात. म्हणजे किती प्रमाणावर निर्यात केली त्या बदल्यात किती प्रमाणावर आयात केली यांच्यातील जो मूल्यातील फरक आहे म्हणजेच एक्सपोर्ट मायनस इम्पोर्ट, मग त्या साहाय्याने आपण बॅलन्स ऑफ ट्रेड निर्धारित करत असतो. व्यापार तोल. आता व्यापार तोलामध्ये साधारणपणे बेनेट प्राध्यापक बेनेट यांची व्याख्या आहे. एखाद्या विशिष्ट काळातील एखाद्या देशाच्या दृश्य व अदृश्य वस्तूंचे निर्यात मूल्य आणि आयात मूल्यांच्या संबंधांना व्यापार तोल असे म्हणतात. म्हणजे दृश्य जे दिसतंय डोळ्यांनी अशा वस्तू आणि ज्या अदृश्य आहे ज्या डोळ्यांनी दिसत नाही अशाही वस्तूंच्या
आयात आणि निर्यातीचं जे मूल्य आहे यांच्यातील संबंधाला तुम्ही व्यापार तोल असे म्हणतात. त्यानंतर प्राध्यापक सॅम्युएल्सन यांची व्याख्या पहा, जर व्यापार केला जाणाऱ्या वस्तूंचे निर्यात मूल्य आयात मूल्यापेक्षा जास्त असेल तर त्याला अनुकूल व्यापार तोल असे म्हणतात. पहा, निर्यातीमुळे आपल्याला विदेशी चलन प्राप्त होतं आणि आयातीमुळे आपलं चलन विदेशाला जातं. म्हणजे निर्यात हे आपलं उत्पन्न आहे आणि आयात हा आपला खर्च आहे. मग निर्यात वाढली आपलं उत्पन्न वाढणार आहे आणि आयात वाढली आपला खर्च वाढणार आहे. मग यावरूनच पहा, जर इथे सांगितलं जर व्यापार केल्या जाणाऱ्या वस्तूंचे निर्यात मूल्य व मूल्य आयात मूल्यापेक्षा जास्त असेल म्हणजे आपलं उत्पन्न हे खर्चापेक्षा जर जास्त आहे तर तो व्यापार हा अनुकूल व्यापार आहे असं मानलं जातं. या उलट जर आपलं निर्यात मूल्य हे आयात मूल्यापेक्षा कमी असेल म्हणजे आपलं उत्पन्न हे खर्चापेक्षा कमी असेल तर तो प्रतिकूल व्यापार म्हणून गणला जातो. तर अशा प्रकारे अनुकूल व्यापार तोल आणि प्रतिकूल व्यापार तोल या संदर्भात प्राध्यापक सॅम्युएल्सन यांनी सांगितलेलं आहे. पहा पुढे एक वरील व्याख्यानावरून असे स्पष्ट होते की व्यापार तोलाचा संबंध दृश्य व अदृश्य वस्तूंच्या आयात निर्यात मूल्याशी होतो. तर अशा प्रकारे आजचं हे जे प्रकरण आहे या प्रकरणामध्ये व्यापार तोल आणि व्यवहार तोल या संदर्भात आपण माहिती पाहिली. त्याचप्रमाणे भारताच्या विदेशी व्यापाराची दिशा आणि भारताच्या विदेशी व्यापाराची रचना याबद्दलही आपण सविस्तर प्रमाणावर माहिती पाहिली. यामध्ये काही आकडेवारी सांगितली, त्याचप्रमाणे 2 कन्सेप्ट सांगितल्या तुम्हाला. त्या कन्सेप्ट युट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये पोस्ट करा. लेक्चर आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लेक्चर स्टार्ट टू एंड पर्यंत पाहिले त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.